बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियात स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून sbi.co.in येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियात विविध पदे भरली जात आहेत. या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्त पदांचा तपशील: हेड प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट अँड रिसर्च 1 पद, झोनल हेड 4 पदे, क्षेत्रीय प्रमुख 10 पदे, रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड 9 पदे, सेंट्रल रिसर्च टीम 1 पद. निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि सीटीईचा समावेश असेल. मुलाखत 100 गुणांची असेल. मुलाखतीतील पात्रता गुण बँकेकडून निश्चित केले जातील. केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीसाठी गुणवत्ता यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल. SSC CHSL टियर 2 उत्तर कुंजी 2024 ssc.gov.in येथे हरकती नोंदवण्याचा शेवटचा दिवस, डाउनलोड करण्याचा स्टेप्स आणि तपशील येथे पाहायला मिळतील. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छ व सुंदर करण्याकरिता महिलांनी पुढाकार घेऊन आपले घर आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच स्वयंसहायता गटातील सर्व महिलांना या अभियानात सामावून घ्यावे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सोलापूर मनपामार्फत आयोजित महिला मेळाव्यात केले. सोलापूर मनपा स्वच्छता विभाग व डे नल्म विभागाच्या वतीने महापालिकेतील यशवंतराव सभागृह येथे शहरातील महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव यांची प्राथमिक बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीमध्ये महापालिकेच्या वतीने 2 डिसेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे. सदर मोहिमेमध्ये महिला बचत गटांचा सहभाग महत्वाचा आहे. त्यामुळे सदर महिला बचत गटांना सदर मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीमध्ये बचत गट महिलांकडून शहरातील स्वच्छतेबाबत अभिप्राय घेण्यात आला. त्यामध्ये सुधारणा होईल असा आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबत ज्या बचत गट महिला कापडी पिशव्यांचे उत्पादन करतात अशा बचत गटांना व्यापारी संघटनेसोबत मनपामार्फत जोडून देण्यात येईल. त्यामुळे शहरातून प्लास्टिकचा उपयोग कमी करण्यास मदत होईल. अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी बचत गट महिलांसमोर RRR या संकल्पनेची माहिती दिली. या RRR सेंटरमध्ये ज्या नागरिकांकडे वापरत नसलेले कपडे, खेळणी, भांडी, उपकरणे आदी असतील त्या नागरिकांनी या सेंटरमध्ये सुपूर्द करावीत. हे जमा केलेले साहित्य या बचत गट महिलांकडून नूतनीकरण करून वापरण्यायोग्य करून जे गरजू लोक आहेत त्यांना ते वापरण्यास देता येईल. यामध्ये खासगी संस्थेकडून CSR फंड जमा करून त्या बचत गट महिलांना प्रत्येक वस्तूप्रमाणे उत्पन्न होईल अशा प्रकारची संकल्पना आखण्यात येत आहे. सदर बैठकीत साधारणतः 200 ते 250 बचत गटांच्या अध्यक्ष, सचिव व प्रतिनिधींची उपस्थिती होती. सदर मेळावा मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवी पवार, शहर प्रकल्प अधिकारी तैमूर मुलानी, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल सराटे, शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी, सर्व समुदाय संघटक तसेच शहरातील सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका या ठिकाणी मी मागच्या 8 तारखेला जॉईन झालो, परंतु त्यावेळेस आचारसंहिता चालू होती आणि कुठल्याही प्रकारचं अभियान आपल्याला करता येत नव्हतं किंवा नवीन गोष्टी कुठल्या करता येत नव्हत्या. त्यामुळे आम्ही थोडं आचारसंहिता संपेपर्यंत 23 तारखेपर्यंत वाट बघितली आणि मग त्यानंतर स्वच्छता विभागामध्ये जे जे काही करता येईल त्याचा आम्ही आता मॅनिफेस्टो केलेला आहे. परंतु कुठल्याही शहरामध्ये त्या शहराची जी ओळख असते ही ओळख म्हणजे ते शहर किती स्वच्छ आहे, त्या शहरातल्या नागरिकांचं जे जीवनमान आहे ते किती लिव्हेबल आहे किंवा राहण्याजोगं आहे का, हे ठरवून त्या शहराप्रती एक इमेज तयार झालेली असते. प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात ST महामंडळाने प्रवाशांचा प्रवास अधिक लाभदायक आणि गतीने व्हावा यासाठी अत्याधुनिक बसेसची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने ST महामंडळाच्या वतीने इलेक्ट्रिक बसेस निर्माण करून प्रवाशांच्या सेवेसाठी त्या राज्यातील विविध मार्गांवर सोडण्यात येणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सोलापूर ST विभागाच्या ताफ्यात आता आणखी नव्या 6 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. शनिवार 30 नोव्हेंबर पासून सोलापूरकरांच्या सेवेत इलेक्ट्रिक बस
बसेस रुजू होत आहेत. यापूर्वीच्या 10 आणि आता आलेल्या 6 अशा एकूण 16 इलेक्ट्रिक बसेस सोलापूर एसटी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. सध्या प्राप्त झालेल्या नव्या 6 बसेस सोलापूर ते लातूर या मार्गावर धावतील. सदर बसेस या सोलापूर, तुळजापूर, उजनी, औसा, लातूर आणि परत याच मार्गावरून सोलापूरकडे नियमितपणे धावतील. सदरील बसेसची वेळ ही सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होऊन सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आहे. प्रत्येक अर्ध्या तासाला सोलापूरहून लातूर पर्यंत बस सेवा उपलब्ध राहील. सदरची इलेक्ट्रिक बस ही संपूर्णपणे एसी असून प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि आरामदायी असा प्रवास करता येणार आहे. सोलापूर ते लातूर सकाळी 6 पासून सायंकाळी 5:30 पर्यंत एकूण 12 फेऱ्या होतील, तर लातूर ते सोलापूर सकाळी 9 पासून सायंकाळी 9 पर्यंत एकूण 12 फेऱ्या होतील. सदरील बसेस या संपूर्ण इलेक्ट्रिक असतील, वातानुकूलित असतील, आरामदायी सीट्स असतील. बसेसमध्ये महिलांना 50% सवलत असेल, ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत असेल. ज्येष्ठ नागरिकांना तसेच इतर सर्व सवलती असतील. सदरील बसेस या ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण विरहित असतील, तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती सोलापूर विभागामार्फत करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीने प्रचंड मोठे यश मिळवले आहे. विरोधी पक्षाचा विरोधी पक्षनेता सुद्धा होऊ नये एवढ्या मोठ्या जागा निवडून दिल्या. या यशामध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अजित पवार या प्रमुख नेत्यांचा सिंहाचा वाटा आहे. या नेत्यांसोबत या तीनही पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता तितक्याच ताकदीने या निवडणुकीत लढला. या यशामध्ये सर्वांचे श्रेय आहे. एकूणच लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूरचे वातावरण पाहता भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक अवघड होती. सोलापुरात शहरातील दोन्ही जागा जातील का अशी चर्चा होऊ लागली होती. त्यातच शहर मध्य हा मतदारसंघ सुद्धा भाजपने आपल्याकडे सोडवून घेतला. या एकूणच यशामध्ये सोलापूर शहराचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांचा फार मोठा वाटा असल्याचे पाहायला मिळाले. त्यांना शहरातल्या तीनही विधानसभा मतदारसंघात लक्ष देणे गरजेचे होते. दक्षिण विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजातून बंडखोरी केलेले श्रीशैल मामा हत्तुरे यांचा अर्ज काढण्यासाठी वेळप्रसंगी माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांना मध्यस्थी करून त्यांचा अर्ज काढून घेण्यात नरेंद्र काळे यशस्वी झाले. माजी महापौर राजेश काळे, माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांचीही माघार घेण्यात काळे यांचे योगदान होते. यंदा पहिल्यांदाच शहर मध्यमध्ये भाजपने उमेदवारी घेतली. त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली होती. विशेष करून पद्मशाली समाजातील काही नेते नाराज होते. त्यांची नाराजी घालवून त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांनाही माघार घेण्यास काळे यांनी भाग पाडले. विजयकुमार देशमुख यांच्याही प्रचार यंत्रणेत नरेंद्र काळे यांचा रोल अतिशय महत्वाचा ठरला. भारतीय जनता पार्टीच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पक्षाला सोडत बंडखोरी केली. त्यांची ही बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आले असते, परंतु सोलापूरच्या दुसऱ्या नेत्याने यात लक्ष घातले नाही. अन्यथा बनशेट्टी या आज भाजपमध्ये दिसल्या असत्या. शहर मध्य विधानसभेचे आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. विधानसभा निवडणुकीदरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस प्रशासनाने उत्तम कामगिरी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार कोठे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेवक गुलशान धुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, निवडणूक काळात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्व विशेषतः संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. निवडणुकीच्या निकालानंतरही शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी चांगले नियोजन केल्याचेही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले. पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, आमदार देवेंद्र कोठे यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक आहे. शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान असेल असा विश्वास आहे. नगरसेवक पदापासून आजवरची त्यांची कामगिरी पाहता आमदार देवेंद्र कोठे यांचे भविष्य उज्ज्वल आहे असे कौतुकास्पद उद्गारही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले. महाराष्ट्र विधानसभेत सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी महायुतीला भरभरून जागा दिल्या. निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीच्या वतीने ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त केला जात आहे. सोलापूर शहर उत्तरमधील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. या मतदारसंघातील 2 मतदान केंद्रातील 2 मशीनची पडताळणी करण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. या पडताळणीसाठी लागणारे 94,400 रुपयांचे चलन
चलनही त्यांनी आज भरले आहे. जिल्ह्यातील 11 मतदारसंघांपैकी फक्त कोठे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर 7 दिवसांच्या आत प्रशासनाकडे रीतसर अर्ज आणि चलन भरणे आवश्यक होते. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील कोठे यांचा एकमेव अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. कोठे यांनी 2 मतदान केंद्रातील ईव्हीएमची पडताळणी करण्यासाठी मागणी केली. त्यासाठी 2 मशीनच्या पडताळणीसाठीचे चलन, एका मशीनचे 40,000 आणि 18% जीएसटी जिल्हा कोषागार कार्यालयात जमा केले. आज दाखल झालेल्या अर्जावर 45 दिवसानंतर कार्यवाही केली जाणार आहे. 45 दिवसांचा कालावधी हा निवडणूक याचिका दाखल करण्यासाठीचा अपील कालावधी आहे. या कालावधीत जर याचिका दाखल झाली तर न्यायालयाच्या आदेशानंतर ईव्हीएमची पडताळणी होणार आहे. निवडणूक याचिका दाखल न झाल्यास 45 दिवसानंतर ईव्हीएम उत्पादक कंपनीच्या अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून त्या 2 मशीनचे मॉकपोल केले जाणार. मतदारांनी टाकलेले मतदान हे कोठे यांनाच मिळाले आहे का याची खातरजमा करून दिली जाणार आहे. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात वापरण्यात आलेल्या मशीन योग्य होत्या की नाही याचीही खातरजमा यातून करण्यात येणार आहे. या मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार देशमुख यांना 1,17,215 एवढी मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे उमेदवार कोठे यांना 62,632 एवढी मते मिळाली होती. निकालानंतर महाविकास आघाडीने ईव्हीएमवर आरोप करण्यास सुरुवात केली. राज्यस्तरावरील नेते ईव्हीएमवर आरोप करत असताना सोलापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली. यासाठी आवश्यक असलेले चलन भरल्यानंतर राबवली जाणारी प्रक्रिया पाहता अनेकांनी यातून काढता पाय घेतल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल 8 दिवस उलटले असली तरी देखील अद्याप मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगत आहे. मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची नावे आग्रही आहेत. परंतु आता मुख्यमंत्री पदासाठी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. मात्र या संदर्भात मोहोळ यांनी सोशल मीडिया एक्सवर ट्विट करत या सर्व बातम्या फेटाळल्या आहेत. यावेळी मोहोळ यांनी समाज माध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा ही निरर्थक आणि कपोलकल्पित असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे नमूद केले आहे. तसेच आम्ही भाजप म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो आहोत. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने कौल देखील ऐतिहासिक दिला असल्याचे मोहोळ यांनी म्हटले आहे. अक्कलकोट तालुक्याचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा शिवसेना शहर महिला आघाडी व अक्कलकोट तालुका कामगार सेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. शिवसेना शहर महिला आघाडी शहर प्रमुख वैशाली ताई हावनूर, कामगार सेना तालुका प्रमुख स्वामीनाथ हेगडे, शिवसेना शहर महिला आघाडी शहर उपप्रमुख वर्षाताई मेत्रे, माहिती अधिकार अक्कलकोट शहराध्यक्ष समर्थ बिराजदार, माहिती अधिकार अक्कलकोट शहर संघटक संदीप राचेटी, ओम हावनूर उपस्थित होते. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले. मात्र मुख्यमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी रवाना झालेत. त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे. या अनपेक्षित घडलेल्या घडामोडीमुळे महायुतीची मुंबईत होणारी बैठकही लांबणीवर पडली आहे. दरम्यान शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर किमान गृह खाते तरी द्या अशी त्यांची मागणी आहे. मात्र भाजप यासाठी तयार नाही, त्यामुळे पेच वाढला आहे. अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केले आहे. आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात, पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील. राज्यात सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्या अनुषंगाने शिंदे नक्कीच मोठा निर्णय घेतील अशा सूचक शब्दात शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.